नमस्कार मंडळी. नेदरलँड्समध्ये गेले काही दिवस अनपेक्षितपणे खूपच जास्त स्नोफॉल झालेला आहे. गेल्या 10 वर्षात इतका स्नोफॉल इथे कधीच झाला नव्हता, त्यामुळे आम्ही सुद्धा तो कधीच पाहिला नव्हता. इथल्या लोकांच्या अपेक्षेप्रमाणे स्नोफॉल 1-2 दिवस होतो आणि त्यानंतर पाऊस किंवा ऊन येऊन तो वितळून जातो. त्यामुळे जास्त असा इथल्या लोकांना त्रास होत नाही. पण यावेळेस इतका प्रचंड स्नोफॉल झालाय की सगळं इकडे ठप्प होऊन गेलंय. ट्रेन, बसेस, विमानं सगळ्यांसाठीच प्रॉब्लेम आहे आणि अगदी दुकानांमध्ये ग्रॉसरी सुद्धा आलेली नाहीये, इतका प्रॉब्लेम झालाय. बरेच जण मला विचारतात की स्नोफॉल झालाय म्हणून तुम्हाला सुट्टी दिली आहे का? तर ऑफिसला अजिबातच सुट्टी नाहीये आणि शाळेला सुद्धा नाहीये. शाळेमधल्यांनी सुट्टी डिक्लेअर न करता तुम्ही तुमच्या मुलांना घेऊन यायचं की नाही ते ठरवा असं सांगितलंय. पण आमची मुलं इतकी हौशी आहेत की त्यांना इतक्या स्नोमधून सुद्धा शाळेला जायचंच आहे. स्नोफॉल होताना पाहायला कितीही मजा येत असली तरी सुद्धा स्नोफॉल झाल्यानंतर रस्त्यावरून चालणं अक्षरशः कठीण होऊन जातं. आणि गंमत म्हणजे या प्रॉब्लेमवरती सोल्युशन म्हणून डच लोक त्यांच्या मुलांना स्लेवरती बसून शाळेमध्ये घेऊन येतात. रस्त्याने येता जाताना या मुलांना पाहून इतकी मजा वाटते. मुंबईमधली थंडी किती तरी सुद्धा शाळेमध्ये जायला लहानपणी आम्हाला कंटाळा यायचा. पण आता या थंडीमध्ये, या स्नोमध्ये सुद्धा आमच्या लेकीला शाळेमध्ये जायला खूपच मजा येते. या आठवड्यामध्ये तरी आम्हाला आमच्या ऑफिसमध्ये कुणीही बोलवणार नाही आणि इकडची डच लोकच मुळात ऑफिसला येणार नाहीत. आम्हाला वर्क फ्रॉम होम करणं शक्य आहे, पण ज्या लोकांना शक्य नाही ते लोक मात्र सायकलवर अगदी इतक्या बर्फामध्ये सुद्धा ऑफिसला जात आहेत. तुम्ही कधी स्नोफॉल अनुभवलाय का? हे मला कमेंट करून सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.